अवस्था का येते? त्याचं कारण ज्ञान आणि वैराग्य कमी का होते? त्याचं कारण एक म्हणजे कलिकालाचा प्रभाव आणि दुसरं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य कुणी घ्यायला तयार नाही, परमार्थ कुणी करायला तयार नाही. आपण असं म्हणणार की पूर्वी फार कमी गर्दी असायची कथा कीर्तनामध्ये, आता फार गर्दी असते कथा कीर्तनामध्ये तीर्थावर. अतिशय चुकीचं आहे हे. गर्दी तेवढीच आहे, फक्त लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्या तुलनेत एवढी गर्दी आहे. पूर्वीही तेवढेच लोक असायचे, आताही तेवढेच आहे, पण लोकसंख्या वाढल्यामुळे त्या तुलनेत आपल्याला ही गर्दी दिसते या ठिकाणी. नाहीतर लोक फार जास्त धार्मिक झालेले आहे असा विचार मनामध्ये करून. कलीचा प्रभाव असा आहे की लोक आता धर्मापासून दूर झालेले आहे, परमार्थापासून लांब गेलेले आहे. काही इच्छा पूर्ण करायची असेल तर लोक परमार्थ करतात, काही मांडलेलं असेल तर परमार्थ करतात. देवा नातू होऊ दे मग मी पंढरपूरची वारी करेन, ही इच्छा पूर्ण होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे म्हणजे मी पंढरपूरची वारी. कारण आता सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. मुलगा मोठा झालेला आहे, 30 होऊन गेले, मी 1 नाही 5 वाऱ्या करेन, पण लग्न म्हणजे इच्छित कार्य करण्यासाठी आपण परमार्थ करतो. काहीतरी कारण असेल, आत्मोद्धारासाठी आपण परमार्थ करतोय का? प्रभो, कथा श्रवण केल्यानंतर तुम्ही माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार होईल, तुमची कृपा माझ्यावर होईल, माझ्या अंतःकरणामध्ये गोपिकांसारखं प्रेम जागृत होईल, याच्यामुळे मी पंढरपूरला येतोय किंवा येते आहे. पंढरीनाथा, एकदा की तुझं दर्शन घडलं की कोणत्याही इच्छा माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहायला नको, म्हणून मी पंढरपूरला येतोय असं म्हणणारे किती आहेत? किती आहे? कोणीही. उलट देवाच्या पुढे उभे राहिले की मागण्याची लिस्ट तयार, एवढं एवढं दे. नाही भगवान परमात्म्याच्या जवळ इच्छा जर व्यक्त केली, आज एक इच्छा पूर्ण झाली भगवंताने केली, उद्या दुसरी इच्छा पूर्ण केली, परवा तिसरी इच्छा पूर्ण केली, अनेक इच्छा पूर्ण होऊ लागल्या. इच्छा कधीही संपत नाही, इच्छा कधीही संपणार नाही, त्या वाढतच जाणार आहे. कधीही आपण तृप्त होणार नाही. आणि काय गॅरंटी आहे की आपल्या इच्छा परत निर्माण होणार नाही, भविष्यामध्ये नवीन इच्छा का निर्माण होणार नाही? म्हणून भगवान परमात्म्याला एकच विनंती करायची, हे प्रभो परमात्मा, माझ्या जीवनातल्या इच्छांचा तू त्याग सगळ्या समाप्त करून टाक, त्यांचा मी त्याग केला पाहिजे असं मला बनव. याच्यासाठी परमार्थ केला पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य का निर्माण होत नाहीये तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये? त्याचं कारण आपण खरी भक्ती, खरा परमार्थ करत नाही. जर कुणाला ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञानाबरोबर अभिमान येतो. कुणी जर काही त्याग जरी केला तर त्या त्यागाबरोबर म्हणजे त्या वैराग्याबरोबर सुद्धा अभिमान लगेच येतो की बघा माझ्याकडे एवढं सगळं असताना सुद्धा मी सगळं देऊन टाकलं. म्हणजे त्यागाबरोबर सुद्धा अभिमान त्या ठिकाणी येत असतो. अभिमान यायला नको याच्यासाठी काय केलं पाहिजे? ज्ञान आणि वैराग्य यांच्या सोबत अभिमान नको हे जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? म्हणतात की त्यांच्या सोबत भक्ती असली पाहिजे. जर ज्ञानासोबत भक्ती असेल तर अभिमान येऊ शकत नाही. वैराग्याच्या सोबत भक्ती असेल तर अभिमान येऊ शकत नाही. म्हणून अभिमान जर जवळ येऊ द्यायचा नसेल तर सोबत भक्ती असली पाहिजे. भक्ती कुठे आहे? वृंदावनामध्ये आहे, तरुण अवस्थेमध्ये.
पण ज्ञान आणि वैराग्याला अचेत अवस्था ती आहे कलिकालामुळे. नारदजींकडे बघितलं आणि भक्ती देवीने आवाज दिला नारदजी महाराजांना, महाराज भो भो साधो क्षणोत्तिष्ठ मचिन्ता मपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहनं परम्. भो भो साधो क्षणं तिष्ठ म चिंतामपि नाश. हे साधो एक क्षणभर थांब आणि माझ्या चिंतेचा नाश करा. याचा अर्थ आपल्या चिंतेचा नाश संत करू शकतात. स्वतःच दुःख भक्तीने सांगितलं नारदजी. बघा महाराज, मी तरुण, माझे मुलं वृद्धावस्थेमध्ये, काय केलं पाहिजे मी? नारदजी म्हणतात, अंतःकरणामध्ये ज्ञान आणि वैराग्याला जर तरुण बनवायचं असेल तर त्याच्यासाठी उपाय कोणता असेल तर ग्रंथ वाचन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, तीर्थस्थानांवर कधीतरी गेलं पाहिजे. आपण पंढरपुरामध्ये आलेलो आहोत का? घरामध्ये सगळ्या सुख सुविधा आहेत, आपल्याला जसं पाहिजे तसं भोजन घरामध्ये मिळतंय. या ठिकाणी गादी सुद्धा नाही, पण आपण का आलो पंढरपुरामध्ये? कारण कधीतरी आपण सोडणं शिकलं पाहिजे. सोडणं ज्यावेळेस मनुष्य शिकेल त्यावेळेस अंतिम टप्प्यामध्ये हे जग सोडताना आपल्याला दुःख होणार नाही. म्हणून आपल्याला तीर्थस्थानांवर घर सोडून जायचं. वारी का करायची? पंढरपूरची वारी आपण करतो का करायची? पंढरपूरची वारी, वारीला येत असताना थोड्या हाल अपेष्टा होतात. पंढरपूरला आल्यानंतर कळस दिसला की आनंद होतो. परंतु बाकीचे दिवस चालत असताना कधी पाऊस, कधी थंडी, कधी रावट्यांमध्ये लाईट नाही, कधी जेवण आपल्याला जसं पाहिजे तसं, घरी आपल्याला जसं पाहिजे तसं खारट, तिखट, फिकं सगळं बनवता येत. पण वारीमध्ये सगळ्यांच्या सारखं बनवता येत नाही. प्रत्येकाला स्पेशल स्वयंपाक नाही, जे बनवलेलं आहे ते सगळं. बरं, घरी कधीही आपल्याला 2-4 किलोमीटरच्या वरती, जास्तीत जास्त 2-3 किलोमीटरच्या वरती चालायची सवय. वारीमध्ये रोज 20-25 किलोमीटर चालणं, कधी अतिशय कडक उन्हामध्ये चालणं, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा नसताना सुद्धा आपण येतोय. का येतोय? कारण ही वारी तुम्हाला शिकवते आहे सुख सुविधांचा त्याग करून सुद्धा मनुष्य कशा पद्धतीने जगू शकतो. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे आपल्याला कोरोनाने शिकवलंय की सगळं काही नसताना सुद्धा आपण जगू शकतो. आपल्याला व्यवस्थित सगळ्या वस्तू नाही मिळाल्या तरी सुद्धा आपण जगू शकतो. दाढी कटिंग नाही केली तरी जगू शकतो. कपडे इस्त्रीचे घातले नाही घातले तरी जगू शकतो. साधं किंवा भारी कसंही जेवण बनवलं आणि आहे त्या पदार्थांमध्ये घरातल्याच डाळी वापरून जरी जेवण केलं तरी आपण जगू शकतो. लग्न जरी लावायचं म्हटलं म्हणजे वाजत्री नसेल तरी लग्न लागू शकतं. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा नसतील तरी लग्न लागू शकतं. साऊंड सिस्टीम नसेल, मंडप नसेल तरी लग्न लागू शकतं. एवढंच काय, ब्राह्मण देवता नसेल तरी लग्न लागू शकतं. कोरोनाने आपल्याला सगळं शिकवलं. साधं कसं राहायचं, सरळ कसं राहायचं. आणि जर साधे राहिले नाही, बाहेर निघले तर वरती गेले. तसं वारी सुद्धा आपल्याला घरातल्या सुख सुविधा सोडून गिरी कंदरांमध्ये साधू संत महात्मे भगवान परमात्म्यासाठी कायमचे निघून जात आहेत. ते कसं जीवन जगतायत आपल्याला 20-25 दिवसाची वारी शिकवते. कसं आहे साधू संतांचं जीवन. आपल्याला तरी ठेप्यावर गेल्यानंतर स्वयंपाक तयार असतो, सकाळचाही आणि संध्याकाळचा सुद्धा.
साधू संतांचं काही नाही. एक वेळचं भोजन केलं की दुसऱ्या वेळच्या भोजनाची चिंता. म्हणजे साधुवत जीवन कसं जगायचं, सुख सुविधांच्या वस्तूचा त्याग करून कसं जीवन जगायचं, ही पंढरपूरची वारी तुम्हा आम्हाला शिकवते. आणि अशा हाल अपेष्टा सहन करत असताना जेव्हा आपण येतोय, जो खरोखर गाडीत न बसता चाललेला असेल त्याला खरोखर कळच बघितल्यानंतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही की मला माझा पांडुरंग भेटला. इतक्या दिवसापासून जे केलं ते मला प्राप्त झालं. भलेच मूर्तीचं दर्शन जरी नसेल घडलं पांडुरंगाचे, कळस जरी दिसला तरी सुद्धा अश्रू बाहेर आल्याशिवाय राहत नाही की याचसाठी केला होता अट्टहास. आणि तो दिवस एकादशीच्या दिवसापर्यंत या पंढरपुरापर्यंत जीवात्मा पोहोचतो. म्हणून ज्ञान आणि वैराग्य यांच्या सोबत भक्ती जी आहे ती असली पाहिजे. पण त्यागाची भूमिका नसल्यामुळे, वैराग्याची भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये नसल्यामुळे आपल्या अंतःकरणामधलं ज्ञान आणि वैराग्य हे वृद्धावस्थेमध्ये गेलेलं आहे. त्याच्यासाठी तीर्थयात्रा महत्वाच्या आहे, त्याच्यासाठी संतभेट महत्वाची आहे, त्याच्यासाठी सत्संग महत्वाचा आहे. जोपर्यंत सत्संग जीवनामध्ये चालत नाही, रोज थोडा का असेना सत्संग झाला पाहिजे. जर ही धारा थोडी जरी खंडित झाली तरी जीवात्म्याचं मन भगवंतापासून वेगळं झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, रोज थोडा थोडा जरी सत्संग श्रवण केला आणि मधले 5 दिवस जरी तुम्ही सत्संग श्रवण केला तरी सुद्धा देवाचं आणि आपलं फार मोठं लांब आपण जात असतो आणि आपल्याला त्याची जाणीव होते की आपल्याला देवाची आठवणही आली नाही, देवाचं नावही आपल्या मुखामध्ये आलं नाही. याचं कारण काय आहे? ही धारा कुठेतरी खंडली. म्हणून या अखंड धारा चालू राहण्यासाठी सत्संग झाला पाहिजे. नारदजींनी वेदाचे पाठ केले, गीतेचे पाठ केले, उपनिषदाचे पाठ केले. जोपर्यंत पाठ केले तोपर्यंत ज्ञान वैराग्य तरुण. वाचन बंद केलं की ज्ञान वैराग्य पुन्हा वृद्धावस्थेमध्ये. याचा अर्थ जोपर्यंत तीर्थात आहे तोपर्यंत आपण फुल परमार्थामध्ये, बॅटरी फुल चार्जिंग. एकही क्षण वेळ व्यर्थ वाया घालवणार. एकदा की घरी गेले की जैसे थे. चार्जिंग सगळी उतरली परमार्थाची. नारदजींनीही ते करून बघितलं, तसंच घडलं. काय केलं पाहिजे? त्यावेळेस सनकादिकांनी नारदजींना सांगितलं, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतो उदैहि. ज्ञान यज्ञ करा, सत्कर्म करा, परंतु कोणतं ज्ञान यज्ञ करा. ही कथा जी चालू आहे ना त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. अधिक मासामध्ये यज्ञाचंही भरपूर महत्व सांगितलेलं आहे. आपणही एक यज्ञाला आज या पंढरपुरामध्ये प्रारंभ केलेला आहे, त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. कथा यज्ञ चालू आहे आणि या यज्ञामध्ये काय स्वाहा करायचं आहे? काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळं आपल्याला त्या यज्ञामध्ये भस्म करायचं, त्या अग्नीमध्ये जाळायचं. तेव्हा ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य बसता येईल.